नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. आज एक अपडेट घेऊन आलेलो आहे. 10वी-12वी ITI झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे, कारण 173 पदांची भरती या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत या ठिकाणी निघालेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याकरता त्यामध्ये शिपाई पद आहे, क्लर्कचं पद आहे. या दोन्ही पदासाठी रेकॉर्डेड बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिपाई पदाची बॅच फक्त 99 रुपयामध्ये आहे आणि क्लर्कची बॅच ही फक्त 499 रुपयामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, फी कमी ठेवण्याचं कारण असं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही शिक्षण पोहोचलं पाहिजे, त्याच्यापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्णपणे गेला पाहिजे आणि हा विद्यार्थी या ठिकाणी यशाच्या शिखरावरती पोहोचला पाहिजे, त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. या कारणाने, या हेतूने आपण ही बॅच फक्त कमीत कमी, जेवढ्या कमीत कमी दरामध्ये ठेवता येईल त्या कमीत कमी दरामध्ये आपण या ठिकाणी ही बॅच अरेंज केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तज्ञांनी नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बॅच या ठिकाणी देत आहोत. तुम्हाला एकदा बॅच घेतल्यानंतर ही क्वालिटी समजून जाणार आहे. त्यामध्ये कोणतीही कुशंका नाही राहणार, तुमच्या मनामध्ये कोणतेही शंका राहणार नाही. पण तुमच्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता, योग्य दिशा मिळण्यासाठी आणि तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ही बॅच नक्कीच परचेस करा आणि अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, यश तुमच्या हातामध्ये कसं मिळवायचं हे आहे, कारण यश समोर तुमचं वाट पाहते. तुमच्या कष्टाची या ठिकाणी आत्ता खरी कसोटी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये बघा, शिपाई भरती रेकॉर्डेड बॅच नावानं ती उपलब्ध असेल आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय क्लर्क रेकॉर्डेड बॅच नावाने ती तुम्हाला उपलब्ध होईल. आणि हे बॅच बद्दल तुम्हाला अजून काही डिटेल हवे असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी आपण जात आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जी काय भरती या ठिकाणी आली त्या भरतीमध्ये 173 जागा, एकूण टोटल जागा त्यांनी दिलेल्या आहेत. आता ह्या ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या काय फक्त एकच पदासाठी आहेत का? नाही, तर यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. मग यामध्ये पगार सुद्धा त्याच लेवलने असणार आहे. ग्रुप ए चा पगार, नंतर बी चा आणि सी चा त्या पटीतच या ठिकाणी आपल्याला सॅलरी मिळणार आहे. टोटल पद आहेत 173. नॉन अकॅडमिक ग्रुप आहे हे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता ही बघा, ग्रुप ए बी सी जी आहे ती सी ला 10वी आहे, नंतर बी ला 12वी किंवा ITI पदव्युत्तर पदवी आणि ए ला या ठिकाणी पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा असा या ठिकाणी आहे. आणि काही गोष्टींना अनुभव सुद्धा, काही पदांना अनुभव सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर ही पात्रता तुमच्या लक्षात घ्या. मग ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे, 12वी झालेली आहे, ITI झालेला आहे, ज्यांची पदवी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी ही जाहिरात डिटेलमध्ये पाहून घ्या, कारण ही तुम्हाला पद मिळवून देऊ शकते, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळवून देऊ शकते. आता वयाची अट, ही तारीख लक्षात ठेवा, 12 जानेवारी. 12 जानेवारी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत असतो. ते तुम्ही शोधा 12 जानेवारीला काय आहे, कारण ते तुमच्या नॉलेजमध्ये अजून ते भर पडून जाईल आणि तुम्हाला शोधल्याने काहीतरी अजून 2 गोष्टी पण तुमच्या नजरेखालून जातील, तुमच्या फायद्याचं ते होईल. म्हणून तुम्ही शोधा 12 जानेवारीला काय आहे. 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जे आज तागायत आपण या ठिकाणी सर्व संपन्न, गुणसंपन्न या ठिकाणी जीवन जगतोय, त्याचं कारण कोणामुळे, काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. तर लक्षात ठेवायची 12 जानेवारी का, तर 12 जानेवारी 2026 रोजी बघा, या ठिकाणी 27 वय झालं पाहिजे. कोणाचं 27? SC ST 27, SC ST 5 वर्ष सूट. म्हणजे बघा, वर्षापर्यंत, म्हणजे 27, 30, 35, 50 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करता येऊ शकतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं वय ओपनचं विद्यार्थी 12 जानेवारीला 27 वय वर्ष त्याचं कंप्लीट असावं, त्यानंतर ओबीसीचा असेल त्याचं या ठिकाणी 12 जानेवारीला 30 वर्ष वय कंप्लीट असावं, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी ते दिलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, ओबीसी साठी 3 वर्ष सूट या ठिकाणी दिलेली आहे. बघा, ओबीसी साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे आणि त्यानंतर आपण SC ST ला पाहायला गेलो तर 5 वर्ष सूट या ठिकाणी त्यांनी
दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, नॉर्मल जे काय या ठिकाणी जाहिरात येते त्याची जी काही वयोमर्यादा असते त्यामध्ये ओबीसी या जाहिरातीमध्ये त्या वय जी दिलेली असतात ओबीसीचं वय त्यामध्ये या ठिकाणी 38 असेल तर ते आपल्याला 3 वर्ष सूट आहे. SC ST मध्ये 5 वर्ष सूट आहे. बघूया आपण. त्यानंतर बघा SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी फी नाही, हे गोष्ट या ठिकाणी लक्षात असू द्या. यामध्ये लेवल 10 to 12 URB OBC EWS यामध्ये 1,500 रुपये फी आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर लेवल 6 to 7 जे काही पद आहेत त्याच्यामध्ये UR, त्यानंतर अंडर रिझर्वेशन OBC EWS यांच्यासाठी 1,200 रुपये फी आहे. त्यानंतर लेवल 2 to 5 यामध्ये 1,000 रुपये फी आहे. फीचं स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात त्यानुसार तुमची फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. आता महत्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी आहे. लक्षात ठेवा 16 जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. परीक्षेचा जो काय कधी होणार आहे ते नंतर त्यांच्या वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे. जर तुम्हाला वेबसाईटला व्हिजिट देणं झालं नाही तर फॉर्म भरल्यानंतर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ही तारीख आपण तुम्हाला कळवू. बघा त्यानंतर आपण काय बघूया थोडक्यात, ऍडव्हर्टाईज मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ही आहे ती. बघा ऍडव्हर्टाईज आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ही जी काय ऍडव्हर्टाईज आहे त्यामध्ये ही सर्व टेबल दिलाय. ग्रुप ए दिलाय, त्याच्यामध्ये कोणती पदं असतील. सुपरिटेंडिंग इंजिनियर आहे, त्यांच्यासाठी पगार बघा, पगार काय दिलेला आहे तो पगारानुसार तुमचं या ठिकाणी आहे. टोटल पोस्ट बघा, एज वगैरे काय आहे हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ही PDF या ठिकाणी सविस्तर पाहून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करा. तुम्हाला किती जागा आहेत, किती पद आहेत, टोटल जवळजवळ 32-33 भरपूर पदे आहेत. 47 पदांपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ABC ह्या तीनही ग्रुप मधले पद पाहायला मिळतील आणि व्हॅकन्सी सुद्धा त्यानुसार दिलेली आहेत. सर्व टोटल या ठिकाणी पाहून घ्या. बघा यामध्ये SC ला 14 पोस्ट आहेत, ST ला 18 पोस्ट आहेत, OBC NC ला 44 पोस्ट आहेत, EWS साठी 11 बघा. त्यानंतर UR 86 म्हणजे ओपनचं आणि टोटल 173 पदं या ठिकाणी आलेली आहेत. बघा तुम्ही ही PDF सगळी पाहून घ्या, वाचून घ्या आणि त्यानुसार तुमचं क्वालिफिकेशन का इलिजिबिलिटी कॅन्डिडेट ही सर्व या ठिकाणी सर्व पदांची दिलेली आहे. तुम्ही हे सर्व PDF वाचूनच या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हे कुठे भेटेल PDF, तर त्यांच्या वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्हाला ती पाहायला अवेलेबल होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या वेबसाईटवरती जा आणि व्हिडिओ तुम्ही ही PDF या ठिकाणी पाहून घ्या. बघा तुम्हाला वेबसाईट सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की बघा वेबसाईट पण असेल. जरी तुम्ही हे टाकलं प्रॉपर नाव जरी टाकलं या ठिकाणी नॅशनल काउन्सिल बघा NCERT.nic.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही ही PDF तुम्हाला उपलब्ध होईल. NCERT.nic.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ही PDF. विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या आणि आपला अर्ज भरून टाका आणि अभ्यासाला लागा. या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो अभ्यासासाठी. खूप खूप धन्यवाद.